तूही रे माझा मितवा या स्टार प्रवाहावरील मालिकेत आज 2 ऑगस्ट रोजी काय झालं ते आपण बघून घेऊ. इकडे अंजली खूप काळजीत असते. राजेश आणि अर्णव घरी आलेले नसतात रात्रभर. राजेश घरी येतो तेव्हा ती त्याला अचानक अशी घट्ट मिठी मारते. काय हो, कुठे होता तुम्ही रात्रभर? ह्याची तर मजाच असते. तो तिचा आंधळाच विश्वास जपायचा प्रयत्न करत असतो. आणि चिंटू कुठे? चिंटू नाही आला? मग राजेश सांगतो, येईल तो तुला भेटायला, काळजी नको करूस. मग ही लगेच त्याला फोन लावते. चिंटू कुठे आहेस? आत्ताच्या आत्ता घरी आहे. अर्णव तेव्हा ईश्वरीला भेटायला जात असतो त्या राजेशची सच्चाई सांगायला. पण हिचा फोन आल्यावर तो लगेच मागच्या मागे घरी येतो. तो घरी येतो आणि बघतो तर काय, हा राजेश अंजलीला गोड गोड काहीतरी सांगत असतो. अगं, माझ्या मागे गुंड लागलेले, त्यांनी मारहाण केली मला, तुझ्या भावानेच मला वाचवलं, आपलं अर्णव खूप बहादूर आहे. अगं, अशा लोक अफवा पसरवतात की बाहेर अफेअर आहे अजून काय. मग ही त्याला गप्प करते, सांगते, हो गप्प बसा, काही ऐकू नका असलं काहीतरी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि हेच तर त्या राजेशला हवं असतं. मग अर्णव तिथे येतो. राकेश म्हणतो, अरे ये ये अर्णव, बघ तुझी ताई किती काळजी करते तुला आणि मला. तिच्या ह्याच काळजीचं कारण नको आहे ना? मग आपल्याला व्यवस्थित राहायला हवं, हो की नाही? मग तो असं म्हणून अर्णवला त्रास देत असतो, त्याला छळत असतो. इकडे ईश्वरीचा अलार्म वाजतो, पण तिची आई हळूच अलार्म तो बंद करते. मग लगेच दुसरा अलार्म वाजतो. तिची आई म्हणते, ही इशू किती अलार्म लावून ठेवते. मग तिची आई तो पण बंद करते. मग तिची आई उठून कामाला जाते किचनमध्ये. आणि जेव्हा ईश्वरी उठते तेव्हा नम्रता साईडलाच बसलेली असते. अगं ताई, किती वाजले बघ, मला उठवलं का नाही? मग तिची बहीण म्हणते, तू आमचा बुग्गुला बाळ आहेस ना, तुला कोण कशाला उठवणार? बघते तर तिला ताप आलेला असतो. मग ती त्याला डॉक्टरकडे घेऊन जाते. मग ते अँटीबायोटिक्स देतात. ईश्वरीचे बाबा तिला म्हणतात की तू क्लाउड किचनची काहीही काळजी करू नकोस. मी आणि नमू आम्ही दोघं पण क्लाउड किचन तुझं बघून घेऊ. तू काहीही काळजी करू नकोस, तू फक्त आराम कर. इकडे अर्णव आपल्या रूममध्ये येतो. त्याच्या मागोमाग त्याचा मामा पण येतो. मला ऑलरेडी सगळं कळलेलं असतं. त्याचा मामा त्याला सांगतो, अर्णव काहीही सांगू नकोस, मला सगळं कळलं. तू रात्रभर घरी नाही आलास, मग मी डायरेक्ट जाऊन पाटीललाच भेटलो. मग पाटीलने मला सगळं खरं खरं सांगितलं. अर्णव म्हणतो, मामा आपल्याला रडून नाही चालणार आणि ही गोष्ट घरात कोणालाही कळता कामा नये. ताईला आणि आजीला तर अजिबात नको, त्या दोघांना शॉक बसेल. आणि आकाशला पण नको, कारण त्याच्या रागावर अजिबात कंट्रोल राहत नाही. मग मामा म्हणतो, त्या वल्लरीला पण कळायला नको, उगाच अंजलीसमोर जाऊन कधीही काय पण पचकायची. त्यामुळे ही गोष्ट आपण कोणाला सांगायला नको. मग पुढच्या भागात असं दाखवलं आहे की रस्त्यात अर्णवचं आणि ईश्वरीच्या बाबांचं खूप भांडण होतं. ईश्वरीचे बाबा म्हणतात, हा चेहरा मला पुन्हा कधीही दाखवू नकोस तुझा. आता बघू ते कशामुळे होतं ते.